संघाच्या विवेक साप्ताहिकातून राष्ट्रवादी भाजप युतीवर सवाल करण्यात आला। ऑर्गनायझर नंतर विवेक साप्ताहिकातून भाजपवर टीका करण्यात आली। अजित पवारांसोबत युती का केली असा विवेक साप्ताहिकाचा सवाल आहे। लोकसभेला राष्ट्रवादी सोबतची युती भोवल्याचा दावा करण्यात आलाय। महायुती सरकारमध्ये सुसंवाद नसल्यामुळे लोकसभेला फटका, तर संघाला आता अजित पवार नकोसे झालेत का हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो। लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधील संबंध दुरावल्याचे चित्र हे स्पष्टपणे दिसून येते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे कान टोचल्यानंतर संघाशी संबंधित मासिकांनीही भाजपच्या सुमार कामगिरीचं विश्लेषण करताना पक्षावर बरीच बोचरी टीका केली। दरम्यान नेमकं काय आहे विवेक साप्ताहिकामध्ये पाहूया। नेमकं काय आहे साप्ताहिक विवेकमध्ये? लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना व आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेल्या युतीपासून। राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे। याची जाणीव भाजप नेत्यांना नाही असे नाही। अलीकडे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतं। शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या। हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीक सारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटले होते। मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र आहे। अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते आणि आडाखे असतात। निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते, परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील तर त्याचे काय करायचे हा प्रश्न उपस्थित होतोच। ह्या जे सांगताय ती बातमी दिलेली आहे आणि याच्या आधी मी अशीच बातमी ऑर्गनायझरमधून असली। आता ऑर्गनायझर आणि विवेक याच्या वतीनं कोणती विचारधारा आहे तिचा शोध घ्यावा लागेल। ते जे अर्थी म्हणतात त्याचा अर्थ त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्यात अस्वस्थता आहे असे स्पष्ट होते। यापेक्षा वेगळे काही नाही। मला वाटतं कार्यकर्ता निवडणुकीत थोडंफार मागे पुढे झालं की थोडा विचलित होतो, परंतु मला वाटत नाही अशा प्रकारची कुठली संभ्रमावस्था त्या ठिकाणी बाळगून कार्यकर्ता आहे। कार्यकर्त्याच्या मनातलं थोडंसं नैराश्य झटकून कामालाही लागलं आहे। हे आज महाराष्ट्रभर गल्लीबोळात गाव तांड्यांपासून भाजपच्या कार्यकर्त्याचं काम पाहिल्यावर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। साप्ताहिक विवेकमध्ये जे लेख प्रकाशित झालेला आहे त्या लेखामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखतींचा तो सारांश आहे आणि तो जो लेखकांनी लिहिलेला आहे तो लेखकाचे व्यक्तिगत मत आहे आणि व्यक्तिगत मताला मांडण्याचं स्वातंत्र्य हे सर्वांनाच असतं, किंबहुना त्यांना सुद्धा आहे आणि संघ म्हणून आम्ही या विषयांवर तसा काही विचार करत नाही। भारतीय जनता पार्टीने काय करायचं, कुठले निर्णय घ्यायचे आणि कोणाला राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं हा त्यांच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे। नेतृत्व त्याचं उत्तर शोधेल आणि कार्यकर्त्यांना विचारात घेऊन पुढील कारवाई करेल असं मला वाटतं। उत्तर देणार नाही। मला कुणाच्या म्हणजे आमच्यावर काही काही बोललेलं असेल तर त्याला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही। मी विकासाचं बोलणारा आणि गरिबी महाराष्ट्रातनं दूर व्हावी ह्याकरता आम्ही ह्यावेळेसचा अर्थसंकल्प सादर केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।